तर सातारा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात आहे। उदयनराजे आणि शिवेंद्र राजेंनी एकत्र मुलाखत दिली आहे। कधीतरी माझ्या नावाचा विचार करा, नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याचं खासदार उदयनराजेंनी हे हात जोडले। लोकांच्या हिताचं जे असेल तो निर्णय ठरेल। जो लोकांचं काम करेल त्याला संधी मी देणे इतकं एवढं मोठं नाही। मला दिली संधी तुम्ही लोकांनी, माझी पण अपेक्षा आहे की जे असेल त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा करावी, ते लोकांना संधी मिळावी। पण ते पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी काहीतरी इच्छुक आहे। कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवावं। मुलाखती झालेल्या आहेत, अजून बाकीच्या गोष्टी ह्या व्हायच्या आहेत। जे म्हटलं की जागा वाटप झाले, हे झाले, अजून नाही। आता आज मुलाखती झाल्यात आणि ह्याच्यात पुढचं जिल्हा अध्यक्षांनी आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन CM साहेबांकडे रवींद्र चव्हाण सगळ्यांचीच पूर्ण जिल्ह्याचीच येणार आहे। नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे सातारा जिल्ह्यात सातारसह सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत हे भाजपचे आणि भाजपच्या विचाराचेच आम्ही करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।